नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आषाढातलं खास तळण करणार आहोत, गव्हाच्या पिठाच्या कापण्या. त्यासाठी घेतले इथे मी 2.5 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी गूळ, पाऊण वाटी पाणी, मोहनसाठी तेल, खसखस, 2 चमचे बडीशेपची पूड, 1 चमचा सुंठ पावडर व पाव चमचा मीठ. सर्वात आधी आपण गूळ पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. आता हे गूळ विरघळेपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊ. इथे मी गूळ विरघळून घेतला. आता गॅस बंद केली. आता हे पाणी आपण 10 मिनिटांसाठी थंड होऊ देऊ. आपलं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण हे पीठ एक करून घेऊ. त्यासाठी घेतले इथे मी हे पूर्ण 2.5 वाटी पीठ, बेसन पीठ, पाव चमचा मीठ, 2 चमचे बडीशेप ची पूड, 1 चमचा सुंठ पावडर, इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. इथे मी पोहे खाण्याचे जवळजवळ 7-8 चमचे तेल टाकून घेते. तेल टाकल्यावर पीठ असं छान एकजीव करून घ्यायचं. प्रत्येक पिठाच्या कणाला असं छान तेल लागायला हवं. असं चोळून घ्यायचं. इथे आपलं गुळाचं पाणी कोमट आहे. पाणी कोमट असतानाच पीठ भिजवून घ्यायचे आणि पाणी लागेल तसं टाका. एखाद्या गव्हाला पाणी कमी लागतं, एखाद्या गव्हाला जास्त लागतं. पाणी गरम आहे. आधी आपण चमच्यानेच पीठ एकजीव करू. बघा मी असे पीठ भिजवून घेतले. पुरीपेक्षा नरम भिजवायचं नाही, पुरीसारखं पीठ भिजवून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं पाणी पुरत नाहीये गुळाचं तर थोडं कोमट पाणी करून लावून घ्याल. माझं त्याच पाण्यातून 1 चमचा पाणी उरलंय. अगदी बरोबर झालं. आता आपण हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. हे पीठ फक्त 10 मिनिटांसाठी झाकायचं, कारण याच्यात आपण बेसन पीठ घातलेलं असल्यामुळे काही वेळाने ते पीठ नरम पडू शकतं. म्हणून आता आपण 10 मिनिटांसाठीच पीठ झाकून ठेवू. बघा मी इथे 10 मिनिटांसाठी पीठ मुरायला ठेवलं होतं. आता पीठ छान मुरलं. आता पुन्हा अजून आपण एकजीव करून घेऊ. आता त्याचे आपण गोळे करून घेऊ. पोळीच्या गोळ्यापेक्षा मी थोडे मोठे मोठे गोळे घेतले. बघा मी इथे 4 गोळे करून घेतले. आता आपण हे गोळे लाटून त्याच्या कापण्या तयार करून घेऊ. बघा इथे तेल आणि पीठ न लावता आपण गोळा लाटून घेऊ. आपली कणिक खूप छान मळली गेली आहे. त्यावर अशी खसखस टाकून घेऊ. आता खसखस टाकल्यावर ह्या कापण्या खूप छान दिसतात व चवीलाही खूप छान लागतात. आता ही बाजू खाली करायची.
आणि वरच्या बाजूला सुद्धा खसखस टाकून घ्यायची. आता पुन्हा हलक्या हाताने लाटून घ्यायचं. पोळी लाटताना जास्त बारीक सुद्धा करायची नाही आणि जाडही नाही. जास्त बारीक झाली तर त्या खूप कुरकुरीत होतात. तुम्हाला तशा आवडत असल्या तुम्ही करू शकता. आणि जाडच्या जरा मऊ पडतात, त्यासाठी मध्यम आकाराची ठेवायची. पहा, तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याच्या कापण्या कापून घेऊ. आधी सरळ कापून घ्यायच्या. आता अशा शंकरपाळ्यांच्या आकाराच्या कापून घ्यायच्या. कापण्या ह्याच आकाराच्या असतात. पहा किती छान दिसतंय. आपल्या कापण्या शंकरपाळ्यांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या आहेत. आता आपण ह्या सर्व ताटात काढून घेऊ. मग दुसरे सुद्धा अशाच प्रकारे लाटून घेऊ. बघा, मी अशा प्रकारे सर्व कापण्या कापून घेतल्या. आता आपण तळून घेऊ. मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. पहा, इथे तेल तापलं. आता यामध्ये आपण कापण्या टाकून घेऊ. कापण्या तळताना गॅस मध्यम करून घ्यायची. मध्यम आचेवरच तळायच्या, कारण गुळाचा पदार्थ असल्यामुळे त्याचा कलर लगेच बदलतो. कढईमध्ये मावतील तेवढ्या कापण्या टाकून घ्यायच्या. मी इथे गॅस मध्यम करून घेतली. आता अशा प्रकारे आपण तळून घेऊ छान खुसखुशीत अशा. पहा, आपली कापणी किती छान फुगली. मध्यम आचेवर छान मी पहिला घाना तळून घेतला. तेल तापलं की लगेच गॅस मध्यम करून घ्यायची. मी आता अशा प्रकारे सर्व कापण्या तळून घेते. कापण्या तळताना एकदम लाल सुद्धा करायच्या नाही, कारण त्या बाहेर काढल्यावर सुद्धा त्यात तळण्याची प्रोसेस चालू असते. बघा, इथे आपल्या कापण्या तळून किती छान झाल्या. अशाच कलरवर कापण्या काढून घ्यायच्या. तुम्ही तेल सुद्धा पाहू शकता. आपली खसखस किती कमी पडली येते तेलामध्ये, म्हणजे आपली खसखस कापण्यांना खूप छान लागली आहे. बघा, अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या तळून घेतल्या. मी त्यातली तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. अगदी छान टम फुगल्या सुद्धा आपल्या कापण्या. पहा, आजपर्यंत सगळ्या तळल्या गेल्या. तयार झाल्या आपल्या आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा व मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.